नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नव्या युगाचे गाणे या कवितेमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 4 नव्या युगाचे गाणे ही कविता अभ्यासणार आहोत। या कवितेचा हा सेशन क्रमांक 4 आहे। या भागामध्ये आपण कवितेचा संक्षिप्त आढावा घेणार आहोत आणि स्वाध्याय पाहणार आहोत। चला तर मग कवितेचा संक्षिप्त आढावा घेऊया। कवी मानवाला सांगत आहे, अरे मानवा, तू विज्ञानाचे कास धरून जर पुढे गेलास तर तुझा विकास होणार आहे। नको खिन्नता, नको दीनता, तू नको खिन्न होस, दुखी होऊ नकोस आणि दीन दुबळा तर अजिबात होऊ नको। नव सूर्य पहा उगवतो, उत्कर्ष पहा झळकतो, संघर्ष पहा बहरतो। मग ज्या प्रकारे अंधाराचा नाश करण्यासाठी सूर्याचा प्रकाश आवश्यक असतो आणि जेव्हा सूर्याचा उदय होतो तर अंधार नष्ट होतो आणि पूर्ण विश्व प्रकाशित किंवा प्रकाशमय होतो, तसंच हा जो नवसूर्य उगवलेला आहे म्हणजे विज्ञानाचे जी प्रगती झालेली आहे त्यामुळे आपला उत्कर्ष, विकास, प्रगती होणार आहे। त्याच्यासाठी आपला संघर्ष भरतो की जे इतके वर्ष आपण मेहनत केलेले आहे, कष्ट केलेले आहे, तो जो संघर्ष आपला बहारायला आहे तर त्याच्यासाठी आपली प्रगती कधी आपला तो बहरतो किंवा एखाद्या गोष्टीसाठी आपण खूप मेहनत करतो आणि जेव्हा ती गोष्ट पूर्ण होते जेव्हा म्हणजे आपला असलेला जो उद्देश असतो तो पूर्ण होतो तेव्हा आपण म्हणतो की माझं मेहनतीचं मला फळ मिळालं, म्हणजे संघर्ष बहरतो आणि आपला उत्कर्ष, आपला विकास सुद्धा झळकतो। जसं बघा, आता तुम्ही वर्षभर खूप अभ्यास करता की नाही? दिवस रात्र मेहनत करून शिक्षकांनी सांगितलेला अभ्यास वेळचे वेळ करून नेहमी अभ्यासासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि जेव्हा तुम्हाला मग परीक्षेमध्ये खूप छान उत्तम मार्क मिळतात तेव्हा तुम्हाला असं वाटतं की हा, खरोखर माझा संघर्ष बहारला आणि माझा उत्कर्ष झळकला, म्हणजे मी जो संघर्ष केला होता वर्षभर, जी मी मेहनत केली त्याचं फळ मला मिळालं। नसा नसातून जोश उसळतो, नव आशा चित्ती। बघा, असा मग जेव्हा आपला उत्कर्ष होतो आणि जेव्हा संघर्ष आपला आपण जी मेहनत घेतलेली आहे, जे कष्ट घेतलेले आहे ते जेव्हा सफल होतात तेव्हा मग आपल्या नसा नसामध्ये पुन्हा जोश निर्माण होतो, उत्साह निर्माण होतो। नव आशा चित्ती, नवीन आशा चित्ती म्हणजे मनामध्ये। मग अशा रीतीने मग जेव्हा आपण जे कष्ट केलेले असतात त्या कष्टाचे मेहनतीचे फळ जेव्हा आपल्याला मिळतं ना तेव्हा ते कार्य करताना अजून पुढच्या कार्य करण्यासाठी नवीन उमेद निर्माण होते, नवीन आशा मनामध्ये, चित्तामध्ये निर्माण होते। आता बघा ना, आज पृथ्वी तलावर राहणारा माणूस चंद्रावर तर जाऊन पोहोचलेलाच आहे, आज मंगळ ग्रहावरती जाण्यासाठी प्रयत्न करत आहात, म्हणजे मोठे मोठे स्वप्न पाहत आहात आणि हे पाहत आहेत जेव्हा आपण कष्ट करून आपले संशोधक असो सगळ्या क्षेत्रामध्ये ते काय करत असतात, आपल्या परीने कार्य करत असतात आणि हे कार्य करत असताना जेव्हा ते कष्ट करत असतात प्रत्येक क्षेत्रातले, मग आज पाहायला गेलो तर आपण सामाजिक क्षेत्र म्हणू शकतो, राजकीय क्षेत्र म्हणू शकतो, आर्थिक क्षेत्र म्हणू शकतो, इथे काम करणारे अनेक इंजिनिअरिंगपासून, डॉक्टरांपासून, शिक्षकांपासून या समाजाच्या विकासासाठी जे हातभार लावणारे प्रत्येक क्षेत्रातले व्यक्ती काय करत असतात, आपला विकास करून घेत असतात आणि जेव्हा तो त्यांचा विकास म्हणजेच आपल्या देशाचा विकास, पण तो विकास नेहमी चांगला असला पाहिजे। विज्ञानाचा आस धरून आपण विज्ञानाचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे। जर आपण त्याचा वाईट गोष्टीसाठी उपयोग केला तर आपली अवस्था अत्यंत दयनीय होतो आणि याचा परिणाम आपल्या विकासावरती होतोच पण देशाच्या विकासावरती सुद्धा होतो। जेव्हा अणुबॉम्ब बनवण्यात आला, ॲटम बॉम्ब बनवण्यात आला, हिरोशिमा नागाने काय केलं, त्यांनी त्याचा दुरुपयोग केला की नाही, आणि मग त्यामुळे देशामध्ये अशांतता निर्माण झाली आणि आता त्याच देशाने नोबेल पारितोषिक, शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर केलेलं आहे। म्हणजे सांगायचं तात्पर्य हेच की विज्ञानाचा उपयोग, आज विज्ञानाशिवाय मनुष्य अपूर्ण आहे, त्याचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठीच केला पाहिजे। आता पाठामध्ये आपण ह्या कवितेच्या काही ओळी पाहून घेऊया। याच्यामध्ये तुम्हाला बघा,
ह्या ओळी ज्या आहेत त्यांच्या पाठीमागे यमक जुळणारे शब्द, रायमिंग वर्ड्स आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की जो शेवटचा जो अक्षर असतो ना तो सारखा असतो. जसं की पुढती, क्रांती, याच्यामध्ये बघा ती आणि ती सारखा आहे, ज्याला आपण म्हणतो यमक जुळणारे शब्द. मग आता ह्या कवितेतील आलेले यमक जुळणारे शब्द पाहूया. पुढती, क्रांती, त आणि त, ती आणि ती शेवटी समान आहेत. नंतर दिव्य, भव्य, तर हे सुद्धा यमक जुळवणारे शब्द आहेत. विझला, दिसला, गेले, आले, ज्वाला, माला, उगवतो, झळकतो, बहरतो, चित्ती, पुढती, हे सगळे यमक जुळवणारे शब्द आहेत. तर अशा रीतीने कवी आपल्याला सांगतात की अनुरेणूतून शब्द प्रकटती, चला चला पुढती. विज्ञानाचा, नवयुगाचा काय सांगतात कवी, नवयुगाचे गीत गायला सांगत आहेत. मग विज्ञानाचा शोध आल्यामुळे किंवा विज्ञानाचा प्रकाश साऱ्या संसारामध्ये, विश्वामध्ये पसरल्यामुळे आपला विकास झाला, आपल्या समाजाचा विकास झाला, आपल्या देशाचा विकास झाला, नवे नवे ते पूर्ण विश्वाचा विकास झालेला आहे. मग ह्या अनुरेणूतून, प्रत्येक कणाकणातून आपल्याला फक्त शब्द ऐकायला येत आहेत की पुढे चला, पुढे चला, विकास करून घ्या, स्वतःचा विकास करा, स्वतः प्रगती करा आणि देशाची सुद्धा प्रगती करा. तर अशा रीतीने आपल्याला विज्ञानाचे महत्त्व या कवितेच्या माध्यमातून कवीने सांगितलेले आहे. आता आपण या कवितेमध्ये ज्या ओळी आता आपण शिकलो त्यामध्ये आलेले कठीण शब्दार्थ आणि स्वाध्याय पाहूया. शब्दार्थ. बहरतो, फुलतो, नसा नसातून, रक्त वाहिन्यातून, जोश, जोम, जोर, शक्ती, उत्साह, उसळतो, उसळी घेतो, चित्ती, मनात. पाहूया कवितेमध्ये आलेले वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ. शून्यातून विश्व उभारणे, प्रतिकूल परिस्थितीतून नवनिर्मिती करणे. आता स्वाध्याय पाहूया. तुम्हाला प्रश्न पहिला विचारलेला आहे की हे केव्हा घडेल ते लिहा. अ. दिव्य क्रांती. आ. शून्यातून विश्व उभारेल. ई. दुबळेपणाचा शेवट. तर उत्तर पाहूया आता. दिव्य क्रांती केव्हा घडेल, जेव्हा विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्य क्रांती घडलेली आहे. हे खाली तुम्हाला उत्तर दिलेले आहे. दिव्य क्रांती केव्हा घडेल, जेव्हा विज्ञानाचा प्रकाश आला तेव्हा दिव्य क्रांती घडली. दुसरं, शून्यामधून विश्व उभारेल. भव्य जिद्द येईल ते शून्यामधून विश्व उभारेल. म्हणजे जो जिद्दीने कार्य करेल त्यालाच म्हणजे शून्यामधून विश्व उभारल्यासारखं वाटेल. दुबळेपणाचा शेवट. कधी होणार आहे दुबळेपणाचा शेवट? मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा. मग जेव्हा मनामध्ये आपल्या नवीन चेतना, नवीन विकास निर्माण झाले तेव्हा आपला दुबळेपणाचा अंत झालेला आहे, शेवट झालेला आहे. दुबळेपणाचा शेवट या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहायचंय. मनात नवीन चेतना स्फुरली तेव्हा. पुढचे प्रश्न दिलेला आहे बघा तुम्हाला. खालील चौकटीतील घटनांचा पद्य पाठाआधारे योग्य क्रम लावा. आता वेगवेगळे घटना दिलेल्या आहेत, हे तुमचे प्रश्न आहेत. बघूया. उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला, विज्ञानाचा प्रकाश आला, क्रांती घडली, हृदयातील अशांततेचा वणवा विझला, नैराश्य नष्ट झाले. तर आता हे जे वेगवेगळे घटनाक्रम आहेत ते उलटसुलट दिलेले आहेत की नाही, तर आपल्याला योग्य क्रमाने लावायचं आहे. मग त्याच्यामध्ये बघा पहिलं काय येईल, विज्ञानाचा प्रकाश आला की नाही. विज्ञानाचा प्रकाश मानवाच्या जीवनामध्ये आला आणि त्यामुळे नंतर काय झालेलं आहे, क्रांती घडली. मग तुम्ही इथे लिहू शकता, पहिल्या नंबरचा आकडा टाकायचा आणि लिहायचं विज्ञानाचा प्रकाश झाला. नंतर 2 नंबरच्या याला तुम्ही लिहाल क्रांती घडली. नंतर 3 नंबरला काय लिहाल, हृदयातील अशांततेचा वणवा विझला. आणि 4 नंबरला उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. आणि 5 नंबरला की नैराश्य नष्ट झालं, की विज्ञानाचा प्रकाश आला त्यामुळे जीवनामध्ये क्रांती घडलेली आहे. हृदयातील अशांततेचा वणवा कधी विझला, जेव्हा उत्कर्षाचा आणि प्रगतीचा मार्ग दिसला. आणि अशा रीतीने मनुष्याच्या जीवनातील नैराश्य नष्ट झाले. तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने लिहू शकता. पुढचा प्रश्न आहे की खालील अर्थांच्या ओळी शोधायच्या आहेत. पहिलं दिलेलं तुम्हाला, माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काहीही साध्य करू शकतो. तर ह्या प्रश्न हे काय दिलेले तुम्हाला, अर्थ दिलेले आहेत.
आणि ह्या अर्थच्या संबंधित जी ओळ आपल्याला कवितेमध्ये आहे ना ती शोधून लिहायची आहे. मग कोणती ओळ लिहिणार तुम्ही? इथे उत्तर दिलेलं आहे बघा टीचरांनी खाली. शून्यामधून विश्व उभारू जिद्द असे भव्य. तर ह्या ओळीचा अर्थ काय होतोय? माणसाच्या अंगी चिकाटी असली तर तो काही साध्य करू शकतो. दुसरा आहे माणसाच्या अंगात जोश आणि मनात नवीन आशा निर्माण होतात. तर बघा शेवटची कवितेची जे सेकंड लास्ट वर्ड लाईन आहे ना तेच उतरेल की नसा नसातून जोश उसळतो नव आशा चित्ते. तशा रीतीने तुम्ही प्रश्नांची उत्तर लिहून घ्यायचे. पुढे बघा तुम्हाला एक तक्ता दिलेला आहे, तो तक्ता पूर्ण करायला सांगितलेला आहे. पहिला कॉलम मध्ये काय दिले की नवीन कवीला नको असणाऱ्या गोष्टी. तर ह्या कॉलम मध्ये तुम्हाला कवीला नको असणाऱ्या कोणत्याही 3 गोष्टी लिहायच्या आहेत आणि दुसऱ्या कॉलम मध्ये विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या कोणत्याही 3 गोष्टी लिहायच्या आहेत. तर सगळ्यांनी वही काढायची आहे आणि उत्तरे लिहायला घ्यायची. पहिलं बघूया कवीला नको असणाऱ्या गोष्टी. कोणत्या कोणत्या गोष्टी कवीला नको आहेत? तर खिन्नता आणि दीनता नकोय. नंतर दुबळेपणा पण मनुष्याच्या जीवनामध्ये नकोय. नैराश्य आणि अशांतता हे पण कवीला अपेक्षित नाहीये. तर हे सगळ्या नको असणाऱ्या गोष्टी आहेत कवीला. तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही असं आकडे टाकून खालोखाल लिहा. नंतर आहे विज्ञानामुळे प्राप्त होणाऱ्या गोष्टी की विज्ञानामुळे आपल्याला काय काय प्राप्त झालेलं आहे. तर काय? दिव्य क्रांती. आपल्या विश्वामध्ये दिव्य क्रांती निर्माण झाली. नंतर मनामध्ये जोश आला, नवीन आशा आणि नवीन चेतना निर्माण झाल्या. तर अशा प्रकारे ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे की तुम्हाला ना तुमच्या शब्दामध्ये स्पष्ट करायच्या आहेत काही गोष्टी. यालाच आपण स्वमत किंवा अभिव्यक्ती म्हणतो. बघूया पहिला प्रश्न काय की नवसूर्य पहा उगवतो, संघर्ष पहा बहरतो. या शब्दसमूहातील कल्पना सोदाहरण स्पष्ट करायचं. सोदाहरण म्हणजे उदाहरण सहित स्पष्ट करायचं आहे. पाहूया प्रश्नाचं उत्तर. वैज्ञानिक प्रगतीमुळे समाजात नवचैतन्य सळसळते. तसेच मनाचा दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता जाऊन उत्कर्षाचा मार्ग दिसेल. दीन दरिद्र्यांचा व विषमतेचा अंधार नाहीसा करण्यासाठी नव सूर्य उगवतो आहे, तो पहा असे आवाहन कवी करतात. संगणकामुळे नवीन पिढीचे ज्ञान अद्ययावत झालेले आहे. विज्ञानाचे प्रकाश असलेल्या सूर्याला नवसूर्य म्हटलेलं आहे. आता ह्या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे बरं का, मोठं आहे. संघर्ष करणे म्हणजे एकजुटीने लढा उभारणे. दैन्य दारिद्र्य, विषमता, असहिष्णुता यांविरुद्ध एकतेने लढणे नाही तर माणुसकी लयाला जाईल. म्हणून विज्ञानाच्या प्रकाशात दिव्यक्रांती अपेक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व पीडित जनतेला एकत्र करून 14 तळ्याचा संग्राम केला. तसंच बुरसटलेल्या प्रथा व लांछनास्पद गोष्टी विरुद्ध संघर्ष उभारणे गरजेचे आहे. त्याच कवीने काय सांगितलेलं आहे की संघर्ष पहा बहरला. तर अशा रीतीने तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर लिहायचंय. अजून पुढे उत्तर याचं इथपर्यंत संपलेलं आहे. आता दुसरा प्रश्न पाहूया. कवितेतून व्यक्त होणारा कवीचा आशावाद आपल्याला स्पष्ट करायचा आहे की कवीने विज्ञानाचा जो उपयोग करायला सांगितले ते आशावाद दृष्टिकोन करूनच ठेवायला सांगितले. आपल्याला कोणतीही चुकीची गोष्ट करायची नाही, दुरुपयोग करायचा नाही. उत्तर बघूया. विज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरल्यामुळे समाजात दिव्य अशी क्रांती घडून येणार आहे. विज्ञानाच्या नवयुगामुळे प्रतिकूल परिस्थितीतून समता, स्वातंत्र्य, बंधुत्वाचे नवे जग निर्माण होईल. प्रगतीचा नवीन मार्ग दिसल्यामुळे मनामनातील अशांतीचा वणवा विझला. दुबळेपणा, नैराश्य, खिन्नता, दीनता यांची होळी करून मानवतेचे प्रतिष्ठापना होईल. विषमतेविरुद्ध लढा देऊन नाव सूर्य तेजात जाईल. पुढे बघूया आपण. या प्रश्नाचं उत्तर कंटिन्यू आहे. विषमतेविरुद्ध लढा देऊन नाव सूर्याच्या तेजात शाश्वत मूल्य प्रकट होतील. विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनातल्या काही नवीन आशामुळे नसानसातून जोम प्रकट होईल. मग अणुरेणूतील शब्द प्रकट होऊन आपापल्या सांगतील सगळ्यांना सांगणार आहे काय की पुढे चला, पुढे चला, प्रगतीपथावर वाटचाल करा. अशा प्रकारे कवींची सार्थ आशावाद या कवितेतून आपल्याला व्यक्त होताना दिसत आहे.
पुढचा प्रश्न आहे, खेळूया शब्दांचे. कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लावा, शोधा आणि लिहा. तर तुम्हाला मी सांगितलं होतं, कवितेच्या ज्या शेवटी समान अक्षर असतील त्यांना आपण काय म्हणतो, यमक जुळणारे शब्द. पुढती क्रांती, विझला दिसला, ज्वाला माला, दिव्य भव्य, गेले आले, उगवतो झळकतो, बहरतो, चित्ती पुढती. खालील शब्दांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहा. आता तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, उजेड, तेज, रस्ता आणि उत्साह यांचे समानार्थी शब्द कवितेतून शोधून लिहायचे. कवितेमध्ये आलेलेच लिहायचे आहेत. उत्तर आहे उजेड प्रकाश, तेज प्रभा, रस्ता मार्ग, उत्साह जोश. तर हे तुमचे समानार्थी शब्द आहेत. आता जर तुम्हाला प्रश्न कवितेच्या संदर्भात काही विचारला, स्वमत किंवा अभिव्यक्तीसाठी कवितेतून कवीला काय संदेश द्यायचा आहे, कवितेचा आशय काय आहे, कवितेचा भावार्थ काय, कोणत्याही प्रकारचा प्रश्न कवितेच्या संदर्भात विचारला तर तुम्ही याचं उत्तर हेच लिहायचंय. अणुरेणूच्या अतिसूक्ष्म कणाकणातून शब्द प्रकटत आहेत. जन हो चला चला पुढे चला. विज्ञानाचे तेज आल्यामुळे दिव्य क्रांती घडत आहे. विज्ञानाचे नवीन युग अवतरले आहे. त्याची तेजस्वी आभा सर्वत्र दिसते आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शून्यातून नवीन जग निर्माण करण्याची प्रचंड हिंमत आम्हाला आली आहे. मनामनात खोलवर असलेली अस्वस्थतेची, अशांतीची मोठी आग पटकन विझली आहे. कारण उन्नतीचा आणि प्रगतीचा नवा मार्ग सापडलेला आहे. नवचैतन्य मनामनात स्फुरण पावल्यामुळे सगळी दुर्बलता नाहीशी झाली आहे. निराशेची होळी करून नवीन विचारांचे तेज अवतरले आहे. माणुसकीच्या मार्गावर द्वेषाच्या नश्वरतेच्या थोड्याशा ज्वाला तरी शिल्लक राहिल्या असल्या तरी चिरंजीवितीचे अमरत्वाची फुले वेचून ती एकत्र गुंफून आपण एकात्मतेची माळ तयार करूया. पुढे अजून उत्तर कंटिन्यू आहे. आता उदासपणा नको, दैन्य दारिद्र्य नको. या खिन्नतेच्या अंधाराला भेदणारा किंवा छेदणारा नवीन सूर्य उगवतो आहे. उत्कर्षाचा प्रगतीचा प्रकाश दाही दिशामध्ये झळकतो आहे. देण्याच्या अंधाराला चिरणारा लढा मनामनात फुलतो आहे. रक्तात नवीन जोश, नवीन उत्साह उसळत आहे. नवीन आशा मनामनात रुजल्या आहे. या उज्ज्वल विज्ञान युगातील अणुरेणूतून शब्द प्रकटत आहे. लोक हो पुढे चला, प्रगती करा. तर अशा रीतीने ह्या कवितेचा आशय किंवा भावार्थ आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या कवितेच्या माध्यमातून विज्ञानाचे महत्त्व शिकलेले आहे की विज्ञानाला धरूनच आपल्याला आपल्या समाजाचा आणि आपल्या देशाचा विकास करायचा आहे. पण तो विकास करत असताना आपल्याला विज्ञानाचा दुरुपयोग करायचा नाही. तर या कवितेच्या माध्यमातून कवीने विज्ञानाला एक आशावादी दृष्टिकोन देऊन त्याचा नेहमी योग्य त्या गोष्टींसाठीच वापर करावा असं या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. हा धडा इथे संपतो. धन्यवाद.